नमस्कार. जेव्हा 2 किंवा 3 मंदगती ग्रह राशी परिवर्तन करतात तेव्हा या बदलाचा पूर्ण दुनियेवर प्रभाव पडतो. या बदलामुळे लोकांच्या जीवनात मोठे परिवर्तन होते. 29 मार्च 2025ला शनी या ग्रहाने राशी परिवर्तन केले आहे. शनी मीन राशीतून कुंभ राशीमध्ये आलेला आहे. त्यानंतर 15 मे 2025ला गुरु या ग्रहाने राशी परिवर्तन केलेलं आहे. या परिवर्तनाचा संपूर्ण जगावर परिणाम होणार आहे. त्या परिवर्तनाचाच म्हणजे गुरुच्या परिवर्तनाचा प्रभाव संपूर्ण दुनियेवर 8 वर्षासाठी राहणार आहे. या 8 वर्षांच्या कालावधीमध्ये गुरुग्रह अतिचारी झालेले आहेत. अतिचारी म्हणजे गतिमान. गुरु हा मंदगती ग्रह आहे, परंतु अतिचारी चालीमुळे गुरुग्रहाची गतीमध्ये वाढ झालेली आहे. गुरुग्रह 15 मे पासून अतिचारी चालीने 18 ऑक्टोबर पर्यंत मिथुन राशीमध्ये असतील. त्यानंतर 19 ऑक्टोबरला ते कर्क या गुरुच्या उच्च राशीमध्ये प्रवेश करतील आणि त्यानंतर पुन्हा वक्री होऊन त्यांची चाल मागच्या राशीकडे सुरू होईल. तसे बघितले तर गुरुग्रह साधारण 1 वर्ष एकाच राशीत राहतात, परंतु हे अतिचारी चालीमध्ये गुरु 11 नोव्हेंबर 2025 मध्ये वक्री होणार. नंतर 5 डिसेंबर वक्री अवस्थेतच पुन्हा कर्केमधून मिथुनमध्ये येणार. नंतर 11 मार्च 2026ला मिथुनमध्ये वक्रीमधून मार्गी होणार. यामुळे लोकांना किंवा सर्वांनाच जबरदस्त मेहनत कष्ट केल्यानंतर मोठी सफलता मिळते. मग हे साधारण 1 वर्षाच्या कालावधीमध्ये गुरुची ही अतिचारी चाल तर आहेच, परंतु या वर्षामध्ये त्यांची चाल अगदी जलद असणार आहे. अशा प्रकारे गुरुची अतिचारी चाल जलद संपूर्ण विश्वाला प्रभावित करणार आहे. तर गुरुची अतिचारी चाल शुभ मानली जात नाही. या चालीमुळे संपूर्ण दुनियेला हलवून टाकण्याची गुरुमध्ये ताकद येते किंवा गुरु हलवून टाकतो संपूर्ण दुनियेला अतिचारी चालीने. 2025 पासूनच्या या 8 वर्षामध्ये गुरु संपूर्ण जगाला हलवून टाकणार आहे. अशांतीचे वातावरण होणार आहे. त्यामुळे सर्वत्र उपद्रव होणार आहे. जल, वायू आणि हवामान यामध्ये परिवर्तन होणार आहे. संपूर्ण दुनियेची अर्थव्यवस्था बदलून जाणार आहे. त्यामुळे अनेक आजार वाढणार आहेत. संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होणार आहे किंवा एखादा संसर्गजन्य रोग जो सगळीकडे पसरू शकतो असा गुरुग्रहाच्या अतिचारी चालीने अनेक आजार पसरतील आणि त्यावर औषधही मिळेल. धार्मिक विषयांमध्ये तेढ वाढेल, वादविवाद होतील, धार्मिक विषय जलद गतीने भडकतील. अशा प्रकारे गुरूंचे फळ आपल्याला या 8 वर्षामध्ये मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी आणि गुरुसमोर नतमस्तक व्हावे. धन्यवाद.